सर्वप्रथम महामानव वसंत नाईक साहेबांना अभिवादन करतो। आज राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंत नाईक साहेबांचा आज 113वी जयंती आपण साजरा करत आहोत। आज खरं म्हटलं तर आमच्या बंजारा समाजामध्ये ते पहिले मुख्यमंत्री आणि आम्ही तर शेवट म्हणतो ज्यांनी हरित क्रांती घडवली। वसंत नाईक साहेबांचं खरं जर म्हटलं ते ग्रामीण भागातून त्यांचा जन्म झालेला होता आणि ग्रामीण भागातून आल्यानंतर ते स्वतः ॲडव्होकेट झाले। नंतर त्यांनी राजकारणामध्ये आले। राजकारणात आल्यानंतर त्यांचं काम पाहून समाजामध्ये त्यांचं काम, महाराष्ट्रामध्ये त्यांचं काम चांगलं काम करत असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं। 11.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून महानायक वसंतराव नाईक साहेब राहिले। त्याच्यामध्ये हरित क्रांती घडवली। आपल्याला माहिती आहे नाईक साहेबांनी पुणे येथे सेनेवाड्यासमोर त्यांनी एक हरित क्रांती घडवली होती। त्यावेळेस नाईक साहेबांनी सांगितलं होतं 72चा दुष्काळ होता। त्या दुष्काळामध्ये सर्व लोक अन्नदानापासून कोणा अन्नदाना मिळत नव्हता, उपाशी राहायचे। त्यावेळेस मुख्यमंत्री वसंत नाईक साहेब असताना त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं महाराष्ट्राला 2 वर्षात अन्नदानापासून स्वयंपूर्ण नाही केलं तर मी ह्या ठिकाणी फाशी घेईन, हा शब्द नाईक साहेबांनी सांगितलेले आणि तेव्हापासून नाईक साहेबांनी हरित क्रांती घडवलेली आहे। आपण आज बघतो आजकालचे मंत्री लोक, मुख्यमंत्री लोक गोरगरिबाला भेटत सुद्धा नाही। आमचे नाईक साहेब त्यांच्या वसंत नाईक जे त्यांचा बंगला होता वर्षा, त्या बंगल्यावर जे लोक गरीब जायचे पहिल्यांदा गोरगरिबाला न्याय द्यायचे, गोरगरिबाला भेटायचे। जो पैशाला असेल, उद्योगपती असेल त्यांना शेवटी भेटायचे। असे नाईक साहेबांचा स्वभाव होता। खरंच म्हटलं तर आज नाईक साहेब आमच्या समाजामध्ये आमच्यासाठी एक दैवत आहे आणि आम्ही त्याचं फार मोठं आम्हाला आज असं वाटतं नाईक साहेब आज असायला पाहिजे होतं। कारण आज बंजारा समाजाला हेवी नेते आहेत, ते बंजारा समाज स्वतःसाठी जगणारे लोक आहेत, समाजासाठी जगणारे लोक नाही आहेत। समाजकारणातले लोक असतील, राजकारणातले लोक असतील, स्वार्थी लोक झालेले आहेत। समाजासाठी, गोरगरिबासाठी आज आमच्या बंजारा समाजाची खरी परिस्थिती तर ग्रामीण भागात गेलं आज मी त्यांना रोड नाही, पाणी नाही। उन्हाळ्यामध्ये जर बघितलं तर विहिरीमध्ये असं एवढं खाण पाणी प्यावं लागतं, पण कोणत्या आमदार, मंत्री, मुख्यमंत्र्यांनी समाजाला न्याय दिलेला असं मला वाटत नाही। मी एवढं आवर्जून सांगू शकतो नाईक साहेबाला अमर रहे, अमर रहे, नाईक साहेब अमर रहे, हे मी घोषणा देऊ शकतो। समाज बांधवांना काय संदेश द्याल? वसंतराव नाईक साहेबांचा जय असो, वसंतराव नाईक साहेबांचा जय असो, जय 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 सेवालाल, जय सेवालाल। सगळ्यांना, सगळं महाराष्ट्राच्या लोकांना, देशातल्या लोकांना नाईक साहेब जयंतीच्या शुभेच्छा देतो। जय सेवालाल।